माझं नाव चंद्रभागा अनंता शिरोळे. मी सेक्टर 8ला राहत आहे. माझं मत हाफिज शेख साहेबांनाच आहे. मला तेच पण चांगले वाटतात, कारण की गोरगरिबांची कामं करतात. त्याच्यामुळं ना माझं मत हाफिज शेखलाच. मी निर्जरा गायकवाड आहे. मी इथे सेक्टर 6मध्ये राहते, कामोठ्यामध्ये राहते. मी मतदान हाफिज शेख भैयाला देणार. राजन सावंत. गेले 18 वर्ष मी कामोठ्यामध्ये राहते. गेल्या 18 वर्षामध्ये कामोठाचा विकास होत आहे आणि लहानपणापासून मी कमळ आणि आमची लोक मी बघत आहे. हाफिज शेख दादा ह्यांना मी जवळजवळ 18 ते 19 म्हणजे मी लहान असल्यापासून, मी 3 वर्षाची असल्यापासून इथे आणि मी लहानपणापासून त्यांना पाहिलं. आणि माझं मत विकासाला, माझं मत भाजपला, माझं मत कमळाला, माझं मत हाफिज दादांना. नमस्कार, मी अमोल सईद. येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग 11च्या इलेक्शनमध्ये हॅपीभाई सिंग उभे आहेत. सर्व पारनेरकर, आंबेगाव रहिवासी व जुन्नर रहिवासी यांना विनंती करत आहे की भाई आपल्या पाठी गेले 15 वर्ष भावासारखा उभा राहिला आहे. तरी सर्वांना जाहीर विनंती करतो की भाईसाठी येणाऱ्या 15 तारखेला बहुमताने मदत करा, विजयी करा, विजयी करा. बस. नमस्कार, माझं नाव सुनिता गमरे. मी सेक्टर 6मध्ये राहते, ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये. हाफिज शेख हे आमचे चांगले उमेदवार आहेत. त्यांनी इथं सेक्टर 6मध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि जी लाडक्या बहिणीची योजना येते त्याच्यामधून ज्या माध्यमातून आम्हाला पैसे मिळतात त्याच्या आमच्या आर्थिक अडचणी वगैरे पुऱ्या होतात आणि असंच त्यांनी आम्हाला सहकार्य करत राहावं हीच आमची अपेक्षा आहे. आणखी त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? त्यांनी सेक्टर 6मध्ये अजून काहीतरी नवीन उपक्रम चालू करावे. ज्या बेरोजगार महिला आहेत, घरी बसलेल्या आहेत, त्याच्यासाठी घरगुती उद्योग काहीतरी चालू करावा ही आमची अपेक्षा आहे. तुम्ही हाफिज शेख यांना मतदान करणार आहात का? हो, माझं मतदान हाफिज शेख यांनाच, कमळाला जाईल. आणि इतरांना देखील ते करण्यास सांगणार? हो. कविता ओम शिंदे, पारसमणी सेक्टर 9मध्ये राहते, कामोठ्यात. तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? मी नक्कीच हॅपी भाईंनाच करणार आहे, कारण 15 वर्षापासून मी त्यांना ओळखते. सामाजिक आणि सगळ्या कार्यामध्ये ते सहभागी नेहमीच आहेत. माझा साऊंडचा बिझनेस आहे. ते नेहमी सगळ्याच म्हणजे प्रोग्राममध्ये हस्तक्षेप करतात आणि खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. 15 जानेवारी रोजी मतदान पार पडत आहे. प्रभाग 11 मधून हाफिज शेख हे निवडणूक लढवत आहात, तर आपण कोणाला मतदान करणार आहात? नमस्कार, माझे नाव पुष्पा काकासाहेब कुत्तरवाडे. मी माजी नगरसेविका. इथं पनवेलमध्ये प्रशांतदादा ठाकूर यांचं काम बघून तर सगळ्यांनी मतदान हाफिज भाईलाच केलं पाहिजे, कारण हाफिज भाईचं कसं आहे, ज्येष्ठ नागरिक हे सप्त्याचे कार्यक्रम किंवा जे धार्मिक कार्यक्रम त्याच्यात ते नेहमी उभे असतात, महिलांच्या पाठीमागे नेहमी असतात. म्हणून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं पण सुशील भाई आहेत, सर्व या महिला आहेत, सर्वांचा पाठिंबा आमचा हाफिज भाईला आहे आणि दादांच्या पाठीमागे आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आहात? मतदारांना आम्ही आवाहन करतोय, पाण्याची ज्या काही समस्या आहेत ते आम्ही सॉल्व्ह केलेल्या आहेत, हे गटराच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत, किंवा हे जे काही सगळे कामं आहेत ते आम्ही सगळे आता जे लाडक्या बहिणींना पण खूप काही चांगल्या योजना दिलेल्या आहेत. सगळे पहिले पण कामं आम्ही केलेले आहेत, आता पण चालू आहेत आणि हाफिज भाई पण करणारच आहे. ते तर 5 वर्ष 10 वर्ष हॅपीच असतात, त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम पण हॅपीच असते सगळे. हाफिज शेखचं काम तसं आहे, सगळ्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत, आणि जे तरुण वर्ग आहे तो त्यांच्याबरोबर भरपूर आहे आणि आजकाल सगळ्या तरुणाला गरज आहे म्हणजे अशा तरुण नेत्याची, म्हणून हाफिज शेख. हॅपी भाई, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काय म्हणणार की कसा प्रचार चाललेला आहे आणि आपल्याला काय वाटतं? नमस्कार, मी तुमचा और आपला हॅपी शेख. मी आज सांगतोय की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरच्या लोकांना ये टेन्शन आली आहे. समोर मी तुम्हाला सांगतो की समोरच्या लोकांना जो प्रचार करताय, खोटा प्रचार करताय, काय पण बोलताय, मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे. मला त्यांना अशी भीती वाटायला लागली, काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू, आपण काहीतरी बोलू. त्यांचा आपल्याला समोरच्या लोकांना प्रचार नाही करणार आहे. की परवा दिवशी तुम्ही बघितला होता की आठवले साहेब आले होते, तिने काही सांगितलं होता की ये है हॅपी शेख और समोरचे झाले हे अनहॅपी शेख. तर आठवले साहेबांनी आमचा प्रचार केला आहे, तर निश्चित विजय आपलाच असेल. तो वर्ष आपण काम करताय, कोणकोणत्या कार्यक्रमाच्या कोणकोणते कार्यक्रम के माध्यम से आप लोगों तक पहुंचे हैं
क्या कहेंगे कार्य को बारे में, जैसे अपनी पत्नी है जो समाज सेवा कर रही है? साहेब तुम्हाला एकच सांगतोय की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगडमध्ये 3200 फॉर्म भरले आपलीच वाढत महिलांचे घर घर जाऊन 3200 फॉर्म भरले आम्ही और ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला 5 वर्ष झाले 5 वर्ष माझा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक जो असते त्यांच्या मी सत्कार करतोय। नंतर कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय काय सांगू की जॉब फेअर असली कमी ते कमी 700 जॉब फेअर ठेवला होता मी, तो 700 लोकांना जॉब लागले तिथे। नंतर कुस्तीचा मैदान, क्रिकेट, दांडिया, नवरात्रे, गणपती, आंबेडकर जयंती 20 वर्ष झाले की 10-10 रुपये काढ आम्ही पहिले जो आंबेडकर जयंती केली 10-10 रुपये आम्ही काढले होते। तुम्हाला माझी आठवण आहे, मंगेश दिवार होते माझ्या सोबत, RPI चे अध्यक्ष आहे, रवी कांबळे होते, जुने सहकारी आहे माझे आमचे आता पण आहे, लेकिन 10-10 रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते। आनंद शिंदे कामोट्यात आणण्याला फक्त हॅपी सिंग और आमदार प्रशांत ठाकूर आहे। 4 वेळा आनंद शिंदे इथे आले कामोट्यात आंबेडकर जयंती केली। शिव जयंती 10 वर्ष झाले, 10 वर्ष स्टार्ट आहे की 10 वर्ष करतोय शिव जयंती, आंबेडकर जयंती। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना संबोधित केलं जातं। कामोठेकरांमधून हॅपी सिंग यांना लाडका भाऊ म्हटलं तर ह्या पाठीमागचं नेमकं कारण नेमका कारण हेच आहे की मी लोकांना बहिणींना तर आवडतो, लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही। काय की आमदार प्रशांत ठाकूरचं एक खास आहे, तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझा प्रेम आहे। प्रेम काय की फक्त आजपासून प्रेम नाही आहे, आता लय लोक आले आमच्याकडे, तुम्हाला माहित असेल की आमची नाव फुल झाली आहे, तर लय लोक आले। 20 वर आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते, त्यापासून मी त्यांच्या सोबत आहे। त्यांच्या लोक रामशेठ ठाकूर साहेबांकडे होते, मी पण रामशेठ ठाकूर साहेबांकडे होतो। रामशेठ ठाकूर साहेबांनाहीच मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सोबत जोडला। नंतर आज 25 वर्ष झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत आहे मी। तेच लोकांना काय समजतं नाहीये। कामोटेकर का एक ही विजन है। मैं बिल्डिंग मध्ये गेलोय, बिल्डिंग मध्ये पहिला प्रश्न आहे पाणी, तुम्हाला माहिती असेल। दुसरा प्रश्न आहे कामोटे गार्डन, हर सेक्टर मध्ये गार्डन आहे, लेकिन तो गार्डन आहे नाही, जागेवर गार्डन नाही, ते गार्डनचा विषय करणार। नंतर गटर, तुम्ही बघा की ये सेक्टर जो है 6A 7, 8, 9 ये सेक्टर मध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते 3-4 मुद्दे मेन आहे, तेच पहिले घेणार आहे मी की साहेबांना सांगणार आहे। आमदार प्रशांत ठाकूर असतील, पुढे जो मंत्री असतील, पाणीचा, गटर और गार्डन त्यांचा विषय मेन, बाकी लोकांना सगळ्यांना सगळं भेटतोय, तोच विषय मी पुढे घेऊन जाणार आहे। देश धर्मसंत महंत या सगळ्यांना येत्या 15 जानेवारी रोजी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, कशा पद्धतीने कामोठेकरांना आव्हान कराल आणि कशा पद्धतीने त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त कराल? मी आज परत तुम्हाला नमस्कार करतोय की 15 तारीखला सकाळी 7:30 वाजता इलेक्शन आहे, स्टार्ट होणार आहे। संध्याकाळी 5:30, सकाळी 7:30 ला, संध्याकाळी 5:30 ला ये टाइमिंग है। तुम्हाला 20 साल हो गए मेरे को काम करते, 20 वर्ष झाले मला काम करताना। मी आज पहिलीदा कॉलनी मध्ये आजपासून पहिले कधी ग्रामपंचायत सदस्य पण नाही झालाय। तुमचा आपला हॅपी सिंग आज हाथ जोड़कर विनती है तुम्हारा कि आपका हॅपी सिंग इतने सालों से काम कर रहा है, पानी के केसेस है मेरे ऊपर, कोविड के केसेस है, लेकिन बस यही एक आह्वान करूंगा आपके सामने कि 15 तारीख को इलेक्शन है। आपका हॅपी सिंग दिल से जुड़ा हुआ हो, धार्मिक है, 20 साल से कोई चीजों में मेरे पे कुछ छोटे मोटे कुछ चीजें रहेंगी, मेरे पे केसेस काय के हैं, मैंने अधिकारियों के पानी के लिए केसेस लिए अपने आंख पे, कोविड के ऊपर मेरे ऊपर केसेस है, मेरे केसेस ये है मेरे पे, मैंने अपने अहवाल में मतलब मेरी NOC में पूरा जाहिर किया हुआ है। जब फॉर्म भरते टाइम मैंने ये दिया था तो सब कुछ जाहिर किया हुआ है, इसमें मैंने कुछ छुपाया नहीं है। ये मैं आप लोगों को बताता हूँ कि 15 तारीख को इलेक्शन है, आपका हैप्पी सिंह 20 साल से काम कर रहा है,
यहाँ पे महाराष्ट्र की धरती ने एक सिख समाज का लड़का संभाला। महायुति के सभी जितने वोटर हैं, सपोर्टर हैं, आज तक मेरे साथ में आज 600-700 लेडीज, यूथ, ज्येष्ठ नागरिक काम कर रहे हैं। उनको भी आह्वान है कि अपने लोगों को बता के 15 तारीख को इलेक्शन आपके सामने है। आपका हैप्पी सिंह आह्वान करता है कि एक बार चांस दीजिए मेरे को।